नमस्कार. आज माझ्यासोबत या नीता माले आहेत, ज्या अंबेजोगाई तालुक्यातून आल्या. गुडघेदुखी होती, सर्वायकल पेन होतं, वजन वाढलेलं होतं. या समस्या घेऊन त्यांच्या आईसोबत, आईनं सुद्धा आर्थरायटिस आहे, खूप सारं पेन आहे शरीरामध्ये. दोघींनी उपचार घेतले. त्यांच्या तोंडूनच ऐकूयात किती दिवस उपवास केला आणि काय लाभ झाला. सरांनी आम्हाला 7 दिवस उपवास सांगितलं होतं आणि 7 दिवसामध्ये खूप छान वाटलं. 7 दिवस असं कधी उपवास कधी आयुष्यात केला होता का? नाही, कधीच नाही. न खाता पिता राहिला. मग हे कशामुळे शक्य झालं असं वाटतंय? शिवांबूमुळे शक्य झालंय. बरं, मग आता जे काही त्रास काय काय होता तुम्ही इथे आलात त्यावेळेला? मला कमरेचा खूप पेन होता आणि गुडघ्याचंही खूप पेन होतं भयंकर. खूप कमी पडले, म्हणजे कमी झाले. किती टक्के फरक पडलाय? 50 ते 60%. 50 ते 60% फक्त 10 दिवसामध्ये फरक पडलाय. हा चमत्कार वाटतो का? हो, चमत्कार. याच्या अगोदर काय काहीतरी उपचार केले होते ना? हो, भरपूर उपचार केले, पण काही एवढं फरक नाही जाणवला. शिवांबूमुळे भरपूर फरक पडलाय. मग इथे सत्संग ऐकून आईमध्ये काय फरक झालाय? छान फरक पडला, पॉझिटिव्ह झाली. तुम्ही तुमच्यामध्ये काय काय फरक जाणवतो? माझ्यामध्ये पण छान झालं. मी पॉझिटिव्ह झाले. बऱ्याच गोष्टींचा विचार करत होते, पण त्या विचार करणे आता सोडून तणाव होतं तो सोडून दिलाय. आता नाही करत जाऊन विचार. तुमच्या सोबत तुमचा चिरंजीव पण आहे. उत्कर्षला काय त्याच्यामध्ये काय लाभ झालाय का? हो, झालाय. तो सत्संग सुद्धा ऐकायला बसायचा, म्हणजे प्राणायामला, योगाला पण यायचा, बसायचा. खूप खूप छान. तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी अशी श्वास संपन्नता लाभू दे. खूप धन्यवाद.